नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी अगदी हे फी स्ट्रक्चर घेऊन आलेली आहे जळगावचं आणि खूप कमी फीच्या इथे कॉलेजला फी राहणार आहे, कारण तुम्ही पूर्णपणे नव्यानं पाहू शकता 2024चं हे आलेलंच आहे। तर त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवत आहे। आज तर डॉक्टर गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगावचं हे फी स्ट्रक्चर मी पूर्णपणे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जे काही विद्यार्थी आपले नवीन असतील, तुम्ही या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा, इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा, की जेणेकरून त्यांना याची फी स्ट्रक्चरची माहिती होईल आणि त्या ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाली असेल त्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल की आपल्याला या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं की नाही। आणि हे पण कॉलेज खूप चांगलं आहे आणि नव्याने हे 2024-25चं फी स्ट्रक्चर त्यांनी पब्लिश केलेलं आहे। तर तुम्ही पूर्णपणे मी वेबसाईटवरून काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे पूर्ण कॉलेजचं नाव आणि पूर्ण कॅटेगरी आणि कसे प्रोसेसिंग फीस आहे, ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि पूर्ण टोटल फीस किती येऊ शकते त्याच्याबद्दल डिटेल्स मी सांगणार आहे। तर कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरीचं तुम्ही ते पाहू शकता। हे ओपन कॅटेगरीचं मी तर काढलेलं आहे। इतर ट्युशन फीस दिलेली आहे, तिथे 1,59,091 रुपये इथे त्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीस राहणार आहे। डेव्हलपमेंट फीस पण तुम्ही इथे पाहू शकता, 15,909 इथे डेव्हलपमेंट फीस दिलेली आहे आणि टोटल फीस पण तुम्ही ते पाहू शकता 1,75,000 एवढी ओपन कॅटेगरीला राहणार आहे या BMS आयुर्वेदिक कॉलेजला। ओके, आणि नंतर OBC कॅटेगरीचं पण तुम्ही ते पाहू शकता अगदी, आणि तिथे त्यांनी नियम दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ओनली कॅन्डिडेट फ्रॉम द नॉन क्रिमिनल लेअर हू पॅरेंट्स इन्कम इन लेस दॅन 8 लाख। ओके, 8 लाखापेक्षा ज्या पालकांचं इन्कम कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथं प्रोसेसिंग फी काहीच नाही आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फीस फार कमी आहे, तुम्ही पाहू शकता। तर 79,545 रुपीज एवढी ट्युशन फीस आहे OBCच्या कॅटेगरीसाठी। आणि तिथे त्या विद्यार्थ्यांना जर 8 लाखापेक्षा त्यांच्या वडिलांचं इन्कम कमी असेल तर ह्या फी स्ट्रक्चरमध्ये त्यांना नक्कीच तिथे ॲडमिशन होणार आहे। आणि डेव्हलपमेंट फीस पण तिथे दिलेली आहे, 15,909 रुपये एवढी त्यांनी डेव्हलपमेंट फीस दिलेली आहे। तर टोटल फीस तिथे OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 95,454 एवढी टोटल फीस राहणार आहे BMSसाठी। ओके, आणि नंतर SEBC ही नव्यानं झालेलं आहे, तिथेही तेच नियम त्यांनी सांगितलेला आहे। हुज पॅरेंट्स इन्कम लेस दॅन 8 लाख, 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पॅरेंट्सला तिथे नील फीस काहीच नाही। आणि ते तुम्ही ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस 87,500 एवढी राहिलेली आहे। तर टोटल 87,500 सेम तेवढीच तिथे SEBCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे ठेवलेली आहे। आणि नंतर NT 1, 2, 3 VJ आणि SBC या विद्यार्थ्यांसाठी पण सेम तोच नियम आहे। ज्या पालकांचं 8 लाखापेक्षा इन्कम कमी आहे आणि कॅन्डिडेट हू फ्रॉम नॉन क्रिमिनल इयर असं जे विद्यार्थी आहेत त्यासाठी सुद्धा त्यांना इतर प्रोसेसिंग फीस नील आहे, ट्युशन फीस पण नील आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता, आणि डेव्हलपमेंट फीस इथं 15,909 रुपये दिलेली आहे। तर टोटल फीससुद्धा 15,909 एवढीच तिथे दिलेली आहे। आणि पुढे मी तुम्हाला आणखी स्क्रीनवरती दाखवणार आहे पुढची कॅटेगरी SC STची। ओके, तर हे SC STची कॅटेगरीचं तुम्ही ते पाहू शकता। पूर्णपणे प्रोसेसिंग फीस 1,500 दिलेली आहे, ट्युशन फीस दिलेली नाही आणि डेव्हलपमेंट फीस पण दिलेली नाही। तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SC STच्या विद्यार्थ्यांसाठी 1,500 रुपयेच राहणार आहे। आणि हा पूर्णपणे हे पुढचं दिलेलं आहे NRI कोठ्याची फी दिलेली आहे। तर ही इम्पॉर्टन्स नोट्स पण तुम्ही ते पाहू शकता, त्यांनी काय दिलेलं आहे मी तुम्हाला अगदी जस्ट शॉर्टमध्ये रीड करून सांगते म्हणजे लक्षात येईल। The candidate of the reserve category coming from the cap round 1 85% कोठ्यामधले जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी डॉक्युमेंट्स ॲट द टाईम ॲडमिशन ओरिजिनल सगळे घेऊन तुम्ही जाऊ शकता। आणि तिथे तुम्ही डिमांड ड्राफ्ट कसा काढायचा आणि कोणते कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत हे पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे ते तुम्ही हे पूर्णपणे व्यवस्थित वाचा, लक्षात येईल। SEBC OBC किंवा कॅटेगरीमधले जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, ज्या पॅरेंट्स 8 लाखापेक्षा इन्कम कमी आहे आणि जे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप पण मिळणार आहे। तिथे ट्युशन फीस आणि एक्झाम फीसमध्ये हे गव्हर्नमेंटचा जो आपला GR निघाला आहे त्या ह्याच्याने पूर्णपणे त्या नियमात जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्हाला तिथे स्कॉलरशिप पण मिळणार आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि तिथे त्या कॉलेजला ॲडमिशन झालं, तुम्हाला ॲडमिशनच्या नंतर जी प्रोसेस असते, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आणि डिमांड ड्राफ्ट काढून टोटल किती फीस भरायची आहे ते बरोबर तुम्हाला तिथे ते सांगणार आहेत। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तुम्ही नक्कीच मला विचारू शकता। आणि हे डिमांड ड्राफ्ट पण तुम्ही पाहू शकता कुठल्या नावाने काढायचं आहे, की डॉक्टर गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ह्या नावाने काढायचं आहे जळगाव। आणि DD डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DD
आणि हे पूर्णपणे नोट दिलेली आहे. त्यांनी हॉस्टेलचे चार्जेस किती आहेत, 85,000 हॉस्टेलचे चार्जेस आहेत. ते कोणत्या नावाने काढायचे आहेत तिथे पण दिलेलं आहे. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव हे पण त्यांनी दिलेलं आहे. आणि हे पूर्णपणे फी स्ट्रक्चर, हॉस्टेलचं, मेस आणि ट्युशन फीस हे त्याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला मी डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फॉर BMS कोर्सेससाठी यांनी कॅटेगरी वाईज कोठ्याला पण तर रजिस्ट्रेशन फीस, इलिजिबिलिटी फीस ही पूर्णपणे दिलेली आहे. तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहू शकता. ओपन कॅटेगरी, रिझर्व कॅटेगरी, ऑल इंडिया कोठा आणि 15% कोठा ह्यामधले पूर्ण रजिस्ट्रेशन फीस, इलिजिबिलिटी फीस पूर्णपणे इथं दिलेली आहे. तुम्ही नीट व्यवस्थित पहा आणि काही डाऊट असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्यामार्फत MBBS किंवा BMSलाही ॲडमिशन करायचं आहे ते विद्यार्थी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आमचं व्हॉट्सअप जी लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यालाही तुम्ही अगदी जॉईन होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स पाहू शकता. एवढंच आहे निमित्तांतर आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंनाही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याचा फायदा होईल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.